नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना वाढीव मानधन ₹2500 करण्यात आलं आहे. ₹2500 काही लाभार्थ्यांना मिळालं आहे, तर काही लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच ₹1500 मानधन देण्यात आलं आहे. तर असे का झालं ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. आणि मागच्या व्हिडिओमध्येही पाहिलं होतं आपण की कोणत्या लाभार्थ्यांना वाढीव मानधन ₹2500 मिळणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना ₹1500 त्यांना मिळणार आहे मानधन, ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि भरपूर लाभार्थ्यांचं मला कमेंट आलं आहे की आम्हाला पूर्वीप्रमाणेच ₹1500 मिळाले आहेत. तर ₹1500 का मिळाले तुम्हाला तेही डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि काही लाभार्थ्यांना ₹2500 का मिळाले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी जे बदल होत असेल ते बदल तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक व विशेष सहाय्यक विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आले. जिल्हाधिकारी सर्व 9/10/2025 हे परिपत्रक काढण्यात आले महाराष्ट्र शासनाकडून. या ठिकाणी विषय काय दिले, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थबाबत या ठिकाणी देण्यात आले आहेत. विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात. तर या योजनेचं आपल्याला जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना मानधन वाढ करण्यात आले ₹2500 आणि काही लाभार्थ्यांना ₹1500 मिळाले आहेत. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून DBT पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर बघा, DBT काय असतं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्ट असतो. त्या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या आधार थ्रू तुमचं त्या ठिकाणी लाभ दिला जातो. या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात ₹1500 वरून ₹2500 इतकी वाढ विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेला असून सदर वाढ ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे. तर बघा, कोणत्या महिन्यापासून हे लागू करण्यात आले, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे ₹2500 वाढ करण्यात आले होते. सदर वाढ ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ऑक्टोबर 2025चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2500 ऐवजी ₹1500 इतके वितरित झाल्याचे तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहे. त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार, संघायो यांच्यासमोर दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2500 ऐवजी ₹1500 इतके वितरित झाले आहे, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांना UDIDची पडताळणी करून DBT पोर्टलद्वारे अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025चे उर्वरित असलेले ₹1000 इतके अर्थसहाय्य अपडेट करण्यात आले आहे, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025चे उर्वरित असलेली रक्कम ₹1000 इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं, तशी त्या दिव्यांग लाभार्थ्यांचे UDIDची पडताळणी करून DBT पोर्टल अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025चे उर्वरित रक्कम ₹1000 इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल. तर बघा, तुमचं त्या ठिकाणी प्रोफाईल अपडेट केले जाणार आहेत, कारण तुमचं जे प्रोफाईल आहे UDID हे प्रोफाईल आहे, ती प्रोफाईल तुमची अपडेट झाली नाही. ती प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये उर्वरित रक्कम ₹1000 कमी आले ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. तर वरीलप्रमाणे हे सर्व या ठिकाणी सर्व यादीसुद्धा देण्यात आले आहेत. तर ही इतकी अपडेट होते, कारण मला असे भरपूर कमेंट लाभार्थ्यांचा आला आहे की आम्हाला पूर्वीप्रमाणेच ₹1500 आले आहेत आम्हाला,
₹2500 रुपये का आले नाही, वाढीव मानधन ₹2500 रुपये का आम्हाला मिळालं नाही, असं मला भरपूर क्वेश्चन विचारत होते लाभार्थी. तर लाभार्थ्यांसाठी हे समाधानकारक हे पत्र आहे. या पत्राद्वारे असं म्हटलं आहे की तुमचं जे तुमची प्रोफाईल आहे, ती प्रोफाईल अपग्रेड केल्यानंतर डी-बी-टी मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये जे उर्वरित रक्कम असेल ₹1000 कमी आलं आहे, ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डी-बी-टीद्वारे डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहेत. तर टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण जे रक्कम आहे तुमची, ती रक्कम पेंडिंगला जरी असेल, तरी तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत. तर जे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी आहेत, ते टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात नाही. कुठेही अर्ज करायची गरज नाही, कारण व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्या ठिकाणी सर्व सोल्युशन आणि काय प्रॉब्लेम आहे आणि हे पत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आले. तर टेन्शन घ्यायचं नाही, कुठेच अर्ज करायचं नाही, कुठेच चौकशी करायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये बेनिफिट होणार तुमचं प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.